नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यावर आधारित काही जनरल नॉलेजची प्रश्न उत्तरे। जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील। तर चला तर मग आपण वेळ वाया न घालवता आपल्या प्रश्नाकडे वळूया। चला तर आपला पहिला प्रश्न आहे, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर आपले ऑप्शन आहे केशवसूत, गोविंदाग्रज, केशवकुमार आणि कुसुमाग्रज। तर आपले उत्तर आहे केशवसूत। केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाते। आता आपला प्रश्न नंबर 2, सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपले ऑप्शन आहेत अ. छत्तीसगड, ब. महाराष्ट्र, क. मध्य प्रदेश, ड. यापैकी सर्व। तर आपले उत्तर आहे यापैकी सर्व। सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी यापैकी सर्व जिल्ह्यांमध्ये आहे। आता यानंतरचा प्रश्न घेऊया, गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपले ऑप्शन आहेत अ. नांदेड, ब. औरंगाबाद संभाजीनगर, क. अमरावती, ड. चंद्रपूर। तर आपले उत्तर आहे ब. औरंगाबाद संभाजीनगर। गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद संभाजीनगर या जिल्ह्यात आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर ऑप्शन आहेत अ. सावित्रीबाई फुले, ब. तुकडोजी महाराज, क. महात्मा फुले, ड. संत ज्ञानेश्वर। तर आपले उत्तर आहे अ. सावित्रीबाई फुले। सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ सावित्रीबाई फुलेंनी लिहिला। आता त्यानंतरचा प्रश्न घेऊया, पानिपत हे स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर आपले ऑप्शन आहेत अ. बिहार, ब. राजस्थान, क. हरियाणा, ड. उत्तर प्रदेश। तर आपले उत्तर आहे क. हरियाणा। पानिपत हे स्थळ हरियाणा या ठिकाणी आहे। राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे? तर आपले ऑप्शन आहे अ. सांगली, ब. कोल्हापूर, क. नागपूर, ड. गोंदिया। तर आपले उत्तर आहे ब. कोल्हापूर। राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रात कोल्हापूर या ठिकाणी आहे। आता त्यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर आपले ऑप्शन आहे अ. 1990, ब. 1991, क. 1995, ड. 1993। तर आपले उत्तर आहे 1991। 1991 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यानंतरचा प्रश्न बघूया, भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू म्हणून उल्लेख कोणी केला? तर आपले ऑप्शन आहेत अ. ग्रीक, ब. पोर्तुगीज, क. अरब, ड. मोगल। तर आपले उत्तर आहे ग्रीक। भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू म्हणून उल्लेख ग्रीक लोकांनी केला। त्यानंतरचा प्रश्न घेऊया, अखंड प्रेरणा गांधी विचारांची हे पुस्तक कोणी लिहिले? तर आपले ऑप्शन आहेत अ. मोहन धारिया, ब. विश्वनाथ केवटा, क. अण्णा हजारे, ड. डॉक्टर रघुनाथ माशेलकर। तर आपले उत्तर आहे क. अण्णा हजारे। अखंड प्रेरणा गांधी विचारांची हे पुस्तक अण्णा हजारे यांनी लिहिलेले
इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कोठे उभारली? तर आपले ऑप्शन आहे अ. सुरत, ब. कराची, क. हुबळी, ड. कालिकत. तर आपले उत्तर आहे अ. सुरत. इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत येथे उभारली. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. मुंबईवर सर्वप्रथम राज्य करणारा राजा कोणता? तर ऑप्शन आहेत अ. राजा भीमदेव, ब. शिवाजी महाराज, क. अशोक सम्राट, ड. पोर्तुगीज. तर आपले उत्तर आहे अ. राजा भीमदेव. मुंबईवर सर्वप्रथम राज्य करणारा राजा हा भीमदेव राजा होता. कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? तर आपले ऑप्शन आहेत अ. नागपूर, ब. औरंगाबाद, क. नाशिक, ड. पुणे. तर आपले उत्तर आहे नाशिक. नाशिक शहराला महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया. भारतातील संविधानात राष्ट्रपती राजवट घोषित कितव्या कलमानुसार करता येते? तर आपले ऑप्शन आहेत अ. 356, ब. 360, क. 358, ड. 352. तर आपले उत्तर आहे अ. 356. भारतातील संविधानात राष्ट्रपती राजवट 356व्या कलमानुसार करता येते. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. ड. जीवनसत्वा अभावी मुलांमध्ये कोणता आजार उद्भवतो? आपले ऑप्शन आहेत अ. बेरी, ब. रातआंधळेपणा, क. मुडदूस, ड. कावीळ. तर आपले उत्तर आहे क. मुडदूस. ड. जीवनसत्वा अभावी मुलांमध्ये मुडदूस हा आजार उद्भवतो. आता पुढील प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात लांब हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे? तर आपले ऑप्शन आहेत अ. मध्य प्रदेश, ब. छत्तीसगड, क. महाराष्ट्र, ड. ओडिसा. तर आपले उत्तर आहे ड. ओडिसा. भारतातील सर्वात लांब हिराकुंड धरण ओडिसा राज्यात आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.